पुन्हा नव्याने भाग 20. तो परत जागेवर येऊन बसला आणि सोबतच्या मुलासोबत बोलत बसला, जेणेकरून मनातून नेहाचा विषय आपोआप बाजूला होईल. त्याने काम तर केव्हाच बाजूला ठेवलं होतं. बॉसने सूट जी दिली होती, थोडंफार इकडचं तिकडचं बोलून कॉम्प्युटरवर काम करण्याची प्रोसिजर विचारत होता. त्याला कॉम्प्युटरवर काम करायची इच्छा होती. जसा त्याने मनाशी विचार केला होता तसाच तो हळूहळू नेहाचा विषय डोक्यातून निघूनही गेला. त्याचं हळूहळू कामात लक्ष लागत होतं. संध्याकाळी तो घरी आला. नेहाच्या आधी पोचला. नेहा 7ला घरी पोचली तेव्हा शिवला परत आठवलं. त्याने तिला विचारायचं ठरवलं. नेहा कामावरून येऊन फ्रेश झाली. चहा घेऊन ती शिवकडे चौकशी करायला पोचली. सकाळी त्याला बरं नव्हतं. ती त्याला तसाच सोडून कामावर गेली होती. त्यामुळे काळजी वाटत होती आणि थोडं गिल्टी, कारण दिवसभर कामात चौकशीसाठी वेळही मिळाला नाही तिला. आता बरं वाटतंय ना? परत काही त्रास नाही ना झाला? मला कामात वेळच नाही मिळाला फोन करायला. आज काम खूप होतं. नेहा हे बोलली आणि शिवच्या मनात अजून एक ठिणगीच पडली. हिला बॉसला फोन करायला वेळ आहे आणि माझी चौकशी करायला वेळ नाही. तो काहीच बोलला नाही. त्यावर नेहाला वाटलं तिने फोन नाही केला म्हणून रागवला की काय. तिला माहीत नव्हतं की तो कामाला जाऊन आलाय ते. तिला तो घरी होता असंच वाटलं होतं म्हणून ती बोलत होती. थोड्या वेळाने शिव बोलला. मी कामाला गेलेलो. शिव बोलला तसं नेहा काळजीने म्हणाली. अहो, पण तुम्हाला बरं नव्हतं ना? मी बॉसला इन्फॉर्म केलं होतं. काय एवढी घाई केलीत जायची? नेहाने सहज त्याला सांगितलं. तिच्या बिचारीच्या ध्यानीमनी काही नव्हतं. शिव काही वेगळा विचार करत असेल मनात, याची तीळ मात्र कल्पना नव्हती तिला. मग काय, तू एकटी घर कसं चालवतेस ते बघत राहू का घरात बसून? शिवचा राग दुसरीकडे निघत होता आणि तो बोलण्यातून सहज जाणवत होता. शिव, असं कधी बोलली का मी तुम्हाला? असं काहीतरी बोलून तुम्ही नेहमी दुखवता मला. नंतर सॉरी बोलण्याला काही अर्थ नसतो. नेहाला वाईट वाटलं होतं. एवढं करा आणि वर फुकटच ऐकूनही घ्या आणि नंतर शिव तिला सॉरी सॉरी म्हणत असतो म्हणून ती बोलली. शिव गप्प होता. राग खदखदत होता. त्याला नेहाला दुखावल्याची जाणीवसुद्धा नव्हती आणि एवढं बोलायला कसला एवढा राग आलाय? नेहानेही रागातच विचारलं. कशाला राग येईल? मला कामाला जायलाच हवं ना. कधी ना कधी बाहेर पडायलाच पाहिजे ना. आजारी आहे म्हणून घरात बसून थोडी चालणार. यात कसला राग? तू बोलून दाखवेपर्यंत मी घरात बसून राहू का मग? शिव अजूनही बोचऱ्या भाषेत बोलत होता. ती काही न बोलता निघून गेली. शिवचं बोलणं तिला खूप लागलं होतं. किती तुटक बोलत होता तो. तिने कधी असा विचार केलाच नव्हता आणि भविष्यातही असा विचार कधी मनात आला नसता. पण तो मात्र मागचा पुढचा विचार न करता बोलत होता. मुकाटाने जेवण बनवत होती. तिला रडायचं नव्हतं तरी डोळ्यात पाणी येतच होतं. चिन्मय बाबासोबत खेळत होता. त्याची मस्ती चालू होती. मध्येच मामाला जाऊन मिठी मारत होता. काही खाऊ मागत होता. त्याच्याशी खेळण्यात बोलण्यात नेहा थोडी रिलॅक्स झाली. ती नॉर्मल वागू लागली. थोड्या वेळाने ती शिवशीही बोलू लागली. तिच्या मनात काही नव्हतं. जेवण झालं तसं शिवला जेवण नेऊन दिलं. चिन्मय पण तिकडेच जेवायला गेला. त्याला बाबासोबत जेवायचं म्हणजे खूपच मज्जा वाटायची. बाबा बाबा करून त्याने रूम डोक्यावर घेतली होती. शिव त्याच्या मागे इकडून तिकडे धावत होता. बाबू, जेवण वाढले बाबांना, तू पण जेवायला बस. तू जेवणार ना बाबासोबत?
की माझ्यासोबत बसतो. नेहा बोलत बोलत त्याला बेडवर बसवत होती आणि चिन्मय आपल्या गोड भाषेत नाही बाबा म्हणजे त्याला बाबासोबत जेवायचं आहे असं सांगत होता. तिने त्याला शिवच्या ताटातला भात घेऊन भरवला. शिवही जेवायला बसला. चिन्मय शिवला भरवायला सांगत होता. शिव त्याला भरवत होता. काय रे, मम्माकडून खात नाही ना? बाय, मी जाते असं बोलल्यावर चिन्मय परत मम्मा ना ना करत होता. तिघांची खूप दिवसाने अशी मस्ती चालू होती. ती जेवून घे, मी चिन्मयला भरवतो, शिव नेहाला म्हणाला. काय हवं नको बघून नेहा जायला निघाल्यावर चिन्मयने परत नेहाला बोलावलं. मम्माला जेवायला जाऊ दे म्हणताच आज्ञाधारक पिल्लू लगेच गप्प झालं. शिवने 2 गालावर 2 पप्पी घेतली आणि त्याला आपल्यासोबत भरवलं. तोही मस्त खाऊन उठला. नाहीतर एरवी इकडे तिकडे नाचून नाचून खाणारा चिन्मय आज बाबाकडे एका जागेवर बसून जेवला होता. नेहा ताट घेऊन गेली. फ्रेश होऊन शिव आणि चिन्मय मस्ती करत होते. सर्व आवरून आज नेहा पुन्हा शिवच्या खोलीत आली. तिला चिन्मयला आपल्यासोबत झोपायला न्यायचं होतं. चिन्मयची अजून मस्ती चालूच होती. बेडवर उड्या मारत होता. बाळा चल झोपायला, बाबाला झोपू दे, बाबाला बरं नाही आहे, चल नेहा म्हणाली. तसा शिवच्या मनातून एक विचार चमकून गेला. मी चिन्मयचा बाबा सहज झालो, मला काहीच प्रॉब्लेम वाटला नाही, पण मी नेहाचा नवरा नाही होऊ शकलो. तिथे मन मानत नव्हतं. मनाच्या 2 अवस्था झाल्या होत्या. चिन्मय ना ना करत होता. त्याला बाबाच्या बाजूलाच झोपायचं होतं. त्याने नानाचा पाडा लावला होता आणि नेहा नेहमी हॉलमध्ये झोपत असल्यामुळे ती त्याला हॉलमध्ये घेऊन जात होती. पहिलं ती, चिन्मय आणि शिव एकत्र झोपत होते. त्यामुळे चिन्मयला बाबाच्या बाजूला झोपायची सवय होती. पण आता वेगळं होतं. शिवचा ॲक्सिडेंट झाल्यापासून ती चिन्मय हॉलमध्ये आणि शिव बेडरूममध्ये झोपत होता. आज मात्र त्यांचा बेबी प्रिन्स ऐकत नव्हता. दिवसेदिवस हट्टी होत होता. नेहा त्याला रागवत होती. बाळा चल झोपायला. दिवसभर काम करून तीही थकून जात होती. पण बाळ ऐकेल तर ना. तो काही केल्या ऐकत नव्हता. नेहा त्याला सगळी आमिष दाखवत होती. चल तुला खाऊ देणार, बाळाला फिरायला नेणार, सगळं सांगून झालं पण व्यर्थ. तो जैसे थे बाबाच्या बाजूला झोपायचं हाच हट्ट करत होता. शिवचा रागही बऱ्यापैकी शांत होऊन तो सारासार विचार करायच्या मनस्थितीत पोचला होता. त्याला थोडं गिल्ट वाटत होतं की नेहाला आपण असं बोलायला नको होतं. पण त्या बॉसचा विचार डोक्यात आला की त्याला काय होतं काय माहीत कळत नव्हतं. अजूनही नेहाला बोलल्याशिवाय तो विचार त्याच्या मनातून जाणार नव्हता. नेहा मात्र आता तो काय चिडला असेल हे पार विसरून गेली होती. तो शांतपणे बोलायची संधी शोधत होता, पण ती मिळत नव्हती. आणि आता हा चिन्मयही हट्टाला आला होता. त्याला काहीतरी बोलणं भाग होतं. तो गेल्या 10 मिनिटापासून या मायलेकरांचं काय चाललंय बघत होता. नेहाही बाहेरच न्यायच्या तयारीत होती. तीही काही माघार घेत नव्हती. म्हणून मग शेवटी शिव बोललाच. त्याला झोपविते आणि मग घेऊन जा ना, शिव बोलला. नेहाला वाटत होतं आज म्हणावं त्याने की त्याला घेऊन झोप येते, पण तो असं म्हणाला, नको उगाच तुम्हाला त्रास, तुम्ही झोपा, नेहा म्हणाली. त्यात कसला त्रास, तो हट्ट करतोय तर झोपव, मला काही प्रॉब्लेम नाही, हवं तर इथेच झोपा दोघं, मी खाली झोपतो, शिव बोलला. त्याला तुमच्या बाजूला झोपायचं आहे, पण राहू दे, मी झोपवेन त्याला, चल बाबू. नेहा त्याला घेऊन जायच्या तयारीत होती. नेहा ऐक ना, तुम्ही दोघंही झोपा इथे, चिन्मयला माझ्यासोबत झोपू दे, नको त्याला जबरदस्ती करू, शिव बोलला. नेहालाही तेच हवं होतं.
पण लगेच हा म्हणाली तर बरं नाही दिसणार म्हणून नको नको म्हणत होती. पण शिवने जास्तच आग्रह केल्यावर तिथे झोपायला तयार झाली. हा भाग इथेच संपला. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.